स्टोन सिटीमध्ये स्नोफॉल होत होता बघा. जवळजवळ 3.5 ते 4 तास होत होता. आत्ता थोडा वेळ पूर्वी थांबला आहे. त्यामुळे आम्ही जरा बाहेर निघालेलो आहे. बघा गाड्यांवर किती बर्फ साठलेला आहे बघा. आता आम्ही रिव्हर साईडला चाललेलो आहोत. बघू त्या साईडला कसं वाटतंय ते. आणखीन पाऊस ना बारीक सुरूच आहे बघा. इथे साईडला चर्च आहे बघा. गाड्यांवर किती बर्फ साठलेला आहे. माझी मुलगी आणि मी दोघी जणी निघालेलो आहोत. खूप म्हणजे खूप थंडी आहे बरं का. आता इथे -5 ते 6 टेम्परेचर आहे सध्या बाहेरचं. मुलगी बघा बर्फ मारते मला माझी. हे बघा इथं किती छान आहे बर्फ साठलेला आहे बघा. हेच बघण्यासाठी आम्ही एवढ्या थंडीत बाहेर निघालेलो आहोत. सकाळी 8 वाजता सुरू झालेला होता स्नोफॉल. इथे वाढत जवळजवळ 2-2:30 वाजेपर्यंत होता. हे बघा किती बर्फ साठलेला आहे बघा. हे बघा आम्ही नदी साईडला आलेलो आहे. हे राईन नदी आहे बघा. 31st ला इथं खूप म्हणजे खूपच फटाके उडवलेले होते. खूप गर्दी पण होती इथं. अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. माझा मुलगा राहतो ना तिथे राईन नदी. आता ही सध्या या झाडांची पानं कशी गळून गेलेली आहे. पण समरमध्ये ना चांगले हिरवीगार झाडं दिसतात. ही इथला समर म्हणजे कधी असतो जून जुलै ऑगस्टला समर असतो. इतकी थंडी आहे काय सांगू तुम्हाला. बापरे अगदी हात माझे थरथर कापत आहे. नाक आणि गाल वगैरे थंडगार पडली आहे. सीन तर बघा किती सुंदर आहे. दोन्ही साईडनी छान झाडं आहे आणि मध्ये वॉकिंगचा रस्ता आहे. इथं सकाळी वॉकिंगला लोक येतात. जेव्हा ही झाडांना पानं असतात ना तेव्हा खूप म्हणजे खूपच सुंदर दिसतं. त्याचे पण फोटो मी पाहिलेले आहेत. आता नदीचं पाणी पण बघा किती वाढलेलं आहे. आम्ही 2 दिवसापूर्वी आलो होतो ना त्यावेळेला कमी होतं पाणी. आता खूपच वाढलेलं आहे. व्ह्यू तर इतका सुंदर दिसत आहे इथला. समरमध्ये इथं संध्याकाळी फिरायला सकाळी मस्त जॉगिंग करायला खूपच चांगलं आहे. आता सध्या परत इथे स्नोफॉल सुरू झालेला आहे बघा. बारीक सुरू झालेला आहे. त्यामुळं आम्हाला लवकरच घरी जावं लागेल. राहावंसं वाटतंय खूप वेळ पण थंडी असल्यामुळं जास्त वेळ राहू शकत नाही आपण. खूप म्हणजे खूप थंडी आहे सध्या. परत स्नोफॉल सुरू झालेला आहे बघा. खूप मज्जा येत आहे. लहान मुलगी झाल्यासारखं वाटतंय बघा मला. खूप आनंद होतोय. माझी खूप इच्छा होती स्नोफॉलमध्ये मी अशी खेळावं म्हणून. स्वित्झर्लंडला गेलो तेव्हा पण माझी इच्छा पूर्ण झाली आणि आज पण झाली. सध्या इथे 4 वाजलेले आहे. संध्याकाळ आता लवकरच होणार आहे. 4-4:30लाच सूर्य मावळतो इथे.